अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नाज़रीन न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। बोला सर, बोलू मी? तुम्ही आतापर्यंत मराठवाड्यामध्ये 40 साहित्य संमेलनं झाली। त्यापैकी 2 साहित्य संमेलनं ही निजाम प्रांतीय मराठी साहित्य संमेलन या नावाखाली निजाम सरकारची सत्ता असताना झाली। मराठवाडा साहित्य परिषदेची स्थापना झाल्यानंतर या संमेलनाचं नामकरण मराठवाडा साहित्य संमेलन असं झालं। स्थापनेनंतर 38 साहित्य संमेलनं झाली आणि आता होत असलेलं देगलूरला होत असलेलं 41वं साहित्य संमेलन 28 आणि 29 मार्च रोजी प्रसिद्ध कादंबरीकार बाबू बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। आतापर्यंत साहित्य संमेलन ज्या ज्या ठिकाणी झाली मराठवाड्यात त्या ठिकाणांच्या पेक्षा देगलूरचं वैशिष्ट्य महत्त्व हे भाषेच्या दृष्टीनं खूप वेगळं आहे। देगलूर अशा ठिकाणी, देगलूर हे गाव अशा ठिकाणी वसलेलं आहे की 4-5 किलोमीटरवर तेलंगणा प्रांताचा विभाग सुरू होतो, तेलंगणा प्रांत सुरू होतो आणि 10-12 किलोमीटरवर कर्नाटकाची सीमा सुरू होते। म्हणजे एकीकडून कानडी बोलणारे, दुसरीकडून तेलुगू बोलणाऱ्यांचा वर्ग समाज, कानडी बोलणाऱ्याचा समाज आणि साधारणपणे 654 वर्षे आपल्यावर ज्यांची सत्ता होती, उर्दू भाषेचा संबंध मराठवाड्यावर असलेला प्रभाव हा देगलूरवरही तेवढाच आहे आणि म्हणून एक बहुभाषिकता लाभलेलं असं गाव म्हणजे देगलूर। महाराष्ट्रामध्ये असं दुसरं गाव 4-5 भाषा एका ठिकाणी आलेलं दुसरं गाव नाही महाराष्ट्रामध्ये। या 4-5 भाषांच्या मिश्रणातून देगलूर परिसरातील लोक जी मराठी बोलतात एक वेगळी अशा प्रकारची बोली तयार झाली। अशा बोलीच्या ठिकाणी हे साहित्य संमेलन होते। या साहित्य संमेलनाकडून माझी अपेक्षा अशी आहे की देगलूरमध्ये ज्यांना तेलुगू बोलता येते, देगलूरमध्ये ज्यांना कानडी बोलता येते, देगलूरमध्ये ज्यांना चपखलपणानं सराईतपणानं उर्दू बोलता येते आणि मराठी बोलता येते, यांनी या भाषा शिकून या संमेलनातून अशी एक प्रेरणा घेतली पाहिजे की सर्व भाषांवर सगळ्या प्रकारचं प्रभुत्व मिळवून या ठिकाणाहून आपल्याला भाषांतरकार उद्या मिळू शकतात। मराठी साहित्य तेलुगूत नेणं, तेलुगू साहित्य मराठीत आणणं, मराठी साहित्य उर्दूत नेणं, उर्दू साहित्य मराठीत आणणं, मराठी साहित्य कानडीत नेणं, कानडी साहित्य मराठीत आणणं, हे काम प्रभावी रीतीनं आणि कमीत कमी दोष असलेलं अशा पद्धतीचं जर व्हायचं असेल तर अशा प्रकारचा बहुभाषिक माणूस ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणीच होऊ शकतं, त्या ठिकाणी होऊ शकतं आणि या दृष्टीनं देगलूरचं महत्त्व हे खूप मोठं आहे आणि हा संदेश या संमेलनानं उद्या दिला पाहिजे आणि अशा पद्धतीचे लोक जर त्या ठिकाणी निर्माण झाले तर एक केंद्र आपल्याला त्या ठिकाणी भाषांतराचं मराठवाडा साहित्य परिषद या संमेलनानंतर निर्माण करण्याची शक्यता मी बोलून दाखवतो। मी निश्चितपणानं त्या ठिकाणी हे काम करीन जर अशी माणसं पुढे आली तर। पहिल्यांदाच एवढं मोठं साहित्य संमेलन होत आहे। मराठवाडा साहित्य संमेलन देगलूरला 28 आणि 29 मार्चला आयोजित केलेलं आहे। या संमेलनाचे एक वैशिष्ट्य असं आहे की हे संमेलनाचे जे नियोजित अध्यक्ष आहेत बाबू बिरादार हे देगलूरचेच आहेत आणि हे साहित्य संमेलन देगलूरला होत आहे आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये साहित्य संमेलनाचा अध्यक्ष त्याच गावचा आणि साहित्य संमेलन त्या गावात असं कधी घडलेलं नाही आणि एक वेगळं असं वातावरण आणि चैतन्य या नियोजनाच्या साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या निमित्तानं देगलूरमध्ये आपल्याला पाहावयास मिळेल।
नाने उर्दू न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें। बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहे।